संकल्प प्रतिष्ठान आयोजित टिटवाळा महोत्सव या ठिकाणी संपन्न होता आणि या टिटवाळा महोत्सवाचं हे 4थं वर्ष आहे। आमचे सहकारी मित्र सन्माननीय विजय भाऊ देशेकर, त्यांचे बंधू संतोष देशेकर, विनोद देशेकर या तिन्ही भावंडांचं आग्रहाचं आमंत्रण मला मिळालं। आमंत्रणाची वेळ होती रात्री 10-10:30ची। त्यांच्याबरोबर आमचा सहकारी मित्र सागर वाकडे, त्याप्रमाणे त्याचे अनेकशे मित्र परिवार माझ्या भेटीसाठी जुन्नरच्या शिवभूमीमध्ये आले होते आणि विनंती केली की दादा, आमची अपेक्षा आहे की जुन्नरच्या किल्ले शिरोळच्या आमदारांनी आमच्या टिटवाळ्याला यावं। खरं तर टिटवाळ्याच्या गणपतीचा सातत्याने आशीर्वाद मुंबईकरांना आणि ठाणेकरांना राहिलेला आहे। टिटवाळ्याच्या गणपतीची अतिशय आघात महती आपल्या सर्वांच्या कानावरती सर्वश्रुत आहे। आज किल्ले शिरोळच्या भूमीतून टिटवाळ्याच्या भूमीमध्ये येत असताना अतिशय आनंद होतोय। माझ्या अगोदरच या ठिकाणी या विभागाचे सन्माननीय आमदार आदरणीय नरेंद्रजी पवार साहेब या ठिकाणी येऊन गेलेत। माझ्या समेत या किल्ले शिरोळच्या परिसरातील तमाम मित्र परिवार आपल्या भेटीसाठी या ठिकाणी आलाय। गेले 4 वर्ष आपण हा टिटवाळा महोत्सव साजरा करताय। एखादी गोष्ट सुरू करणं सोपं आहे, पण सुरू केलेली असलेली गोष्ट सातत्य ठेवून ती उभी करणं अतिशय अवघड आहे। मी विजय भाऊचा आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं सातत्याने 4थ्या वर्षामध्ये आपण पदार्पण केले, म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये मी विजय राव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो, त्यांचं कौतुक करतो। निश्चितपणे आजचा कलामंच जो आहे तो कलामंच इथल्या स्थानिक लोकांसाठी आपण उभा केलाय आणि स्थानिक कलाकारांना आपण हे स्टेज उपलब्ध करून दिलाय। माझ्या उजव्या बाजूला जे आहेत ते सन्माननीय राजभाऊ चौगुले, या कलामंचा आत्मा, या कलामंची असलेली भूमिका त्यांनी गेले 15 वर्ष सातत्याने टिकवलेली आहे। आदरणीय राजभाऊ चौगुले यांचा आनंद यात्री म्हणून अतिशय सुंदर संगीत कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमातून त्यांनी आपली ओळख उभ्या महाराष्ट्राच्या क्षितिजावर नेलेली आहे आणि म्हणून या कलेच्या क्षेत्राला ज्या मुलांना आपण या ठिकाणी एक वेगळ्या पद्धतीची भूमिका घेऊन या ठिकाणी जो एक आदर्श अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी आपण निश्चितपणे त्यांना एक बल दिलेला आहे। मला आनंद या गोष्टीचा आहे की आपण सर्व मंडळी एकजुटीच्या जोरावर या टिटवाळ्यामध्ये टिटवाळा महोत्सव करताय। आम्ही सुद्धा शिवनेरी महोत्सव करतो। मी नवी मुंबईमध्ये आत्ताच जाऊन आलो, त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र महोत्सव चालू आहे, काही ठिकाणी मालवण महोत्सव चालू आहे, काही ठिकाणी कोळी महोत्सव चालू आहे, काही ठिकाणी आगरी महोत्सव चालू आहे आणि या सगळ्या महोत्सवाच्या पाठीमागं प्रत्येकाची आपुलकीची आणि जिव्हाळ्याची भूमिका आहे। ज्या पद्धतीने आपल्याला अभिमान असतो, महाराष्ट्राचा अभिमान आहे आपल्या स्वराज्याचा, त्याच पद्धतीने माझ्या टिटवाळ्याच्या असलेल्या सर्व नागरिकांना आपल्या टिटवाळ्याचा अभिमान आहे। ही सुद्धा माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि मग टिटवाळ्याचा असलेला स्वाभिमान घेऊन आताची युवा पिढी विजय भाऊच्या मार्गदर्शनाखाली त्यांना सहकार्य करते आहे। माझ्या जुन्नर तालुक्याची बरेचशी लोक टिटवाळ्यामध्ये आहेत। आमच्या राजुरीचा माझा सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे अनेक मित्र आहेत। आज गोविंदराव आवटी पाटील यांची सगळी मंडळी मला म्हटली, आमच्या दूध डेअरीचे चेअरमन, की आम्ही सगळी मंडळी टिटवाळ्याला जाणार आहोत। शेवटी प्रत्येकाचं गाव जरी कुठलं असलं तर त्या गावाची भूमिका शहरामध्ये एकजुटीच्या भावनेने असते। एखादं शहर सहज घडत असतं, त्या शहराच्या पाठीमागं तुमच्या सर्वांचं सहकार्य असतं, तुमच्या सगळ्यांची भावना असते आणि म्हणून टिटवाळा अतिशय कमी वेळामध्ये प्रख्यात झालं। सुरुवातीच्या काळामध्ये मुंबईच्या विटीवरून निघालेली गाडी अखेरचं स्टेशन कुठलं तर टिटवाळा आणि मग टिटवाळ्याला काय तर टिटवाळ्याला गणपती आणि या गणपतीची आघात महती आपण सर्व सुविधा अतिशय चांगल्या पद्धतीचं देवस्थान या भूमीमध्ये आहे। माझ्या सुद्धा
किल्ले शिरोळीच्या परिसरामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये फार महत्वाच्या गोष्टी आहेत. जुन्नर तालुक्याला तसं पाहायला गेलं तर ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवरायांची जन्मभूमी आहे. अष्टविनायकापैकी ओझर आणि लीलाद्री आज जुन्नर तालुक्यामध्ये आहे. भारतातल्या सगळ्यात जास्त लेण्या जुन्नर तालुक्यामध्ये आहे. माळशेज घाट असेल, नाणे घाट असेल, दाऱ्या घाट असेल, आणे घाट असेल, हे सगळे घाट आणि अनेक धबधबे जुन्नर तालुक्यामध्ये आहे. आणि या परवडीच्या रस्त्याने येणारा सर्व असलेला पर्यटक जुन्नरच्या दिशेने खरं तर सगळ्यात जास्त येण्याचा प्रयत्न करतो. मला अतिशय प्रामाणिकपणे सांगावं लागेल की या वर्षीच्या महाराष्ट्र राज्याच्या पटलावर ज्या वेळेला मी जुन्नर तालुक्याचं प्रेझेंटेशन केलं, ते प्रेझेंटेशन फार कॉम्पिटिशनचं होतं. आणि त्या कॉम्पिटिशनच्या स्पर्धेमध्ये या जुन्नर तालुक्याला वेगळ्या पद्धतीचा दर्जा देण्यात आला. आपल्याला माहिती आहे की टुरिझम असेल, पर्यटन असेल, याच्यामध्ये आता सगळे देश पुढे आहेत. आणि म्हणून या प्रेझेंटेशन मध्ये 288 आमदारांच्या स्पर्धेमध्ये जुन्नर तालुक्याला स्पेशल टुरिझम झोन महाराष्ट्र राज्याचा एकमेव तालुका आणि हा घोषित महाराष्ट्र राज्याने केला. त्याच्यामध्ये माझ्या अनेकशा सहकार्यांनी मला त्या ठिकाणी बरेचशी मदत केली. हा जुन्नर तालुका अतिशय देखणा आहे. छत्रपती शिवरायांच्या नावाने आपण जय जयकार करतो. खरं तर अनेक राज्य हे भूमंडळीय झाले, अनेक राज्य आले, अनेक राज्य गेले, प्रत्येकाचा इतिहास वेगळा आहे. पण आज 450 वर्ष झाल्यानंतर सुद्धा एकाच राजाच्या पुढे जय म्हटलं जातं, ते छत्रपती शिवराय. सांगायचं कारण की आजही जर मी म्हटलो की छत्रपती शिवाजी महाराज की, तर हा जय महत्वाचा आहे. हा जय माझ्या छत्रपती शिवरायांचा आहे. अतिशय कर्तृत्ववान, स्वाभिमान, रयतेचं स्वराज्य ज्यांनी उभं केलं, त्या रयतेच्या स्वराज्याचा हा जय आहे. आणि म्हणून निश्चितपणे या असलेल्या शिवभूमीला भेट देण्यासाठी आपण यावं. माझ्या तालुक्यापासून आपण खूप काही लांब नाही आहे. टिटवाळ्यापासून पुढे आलं तर मुरबाड, मुरबाड झालं का टोकवडा, आणि टोकवड्या मार्गे सरळ जर वरती घाट चढला तर किल्ले शिवनेरी आपल्या स्वागतासाठी आहे. मी टिटवाळ्याच्या सर्व असलेल्या रहिवाशांना निश्चितपणे आमंत्रण देऊ इच्छितो. 19 फेब्रुवारी पुण्यामध्ये आहे. या 19 फेब्रुवारीला महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिवभूमीला वंदन करायला यावं लागतं. माझ्या महाराष्ट्राच्या तमाम मायबाप जनतेला आणि आज विशेषत्वाने टिटवाळ्याकरांना या किल्ले शिवनेरीचा आमदार आपल्याला या ठिकाणी जाहीर आमंत्रण देतो की 19 फेब्रुवारीला आपण यावं. आपल्या स्वागतासाठी शिवजन्मभूमी त्या ठिकाणी उभी आहे आणि निश्चितपणे आपण शिवभूमीच्या दिशेने प्रयाण करावं अशी भावना माझी या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांना उदंड आयु आरोग्य मिळावं. विजयराव आणि विजयरावच्या सगळ्या मित्रमंडळीच्या पाठीवर कौतुकाची थाप देतो. निश्चितपणे आपण हे सर्व करतात. ही समाजाची बांधिलकी आहे, ही समाजाची बांधिलकी महत्वाची आहे. हा जेवपर्यंत शेवटचा श्वास आहे तोपर्यंत मी माझ्या समाजाची बांधिलकी पार पडेल. माझ्या छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला सुराज्य करेल. माझ्या विवेकानंदांचा भारत घडेल. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई आणि या सगळ्या असलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून माझ्या भारताला एक पाऊल पुढे घेऊन जाण्यासाठी आम्ही सगळे कटिबद्ध राहू. ही सद्भावना आपल्या सर्वांची राहिली पाहिजे. आणि ही एकजूट जर आपण ठेवली, निश्चितपणे निर्व्यस्तीपणाने या तरुणाईला जर आपण अधोरेखित केला तर एक दिवस मला खात्री आहे की या भारताचा तरुण आणि तरुणी हा संपूर्ण असलेला भारताचा राष्ट्रीय ध्वज, ज्याला आपण तिरंगा म्हणतो, हा तिरंगा जगाच्या पाठीवर सगळ्याला उंच नेण्याचं काम आपल्या सर्वांना एक दिवस करायचं आहे. आणि ती भावना घेऊन आपण सर्वजण कामाला लागाल ही अपेक्षा माझी आहे. टिटवाळ्याच्या भूमीमध्ये आज आपण सर्वजण या 4थ्या वर्ष अतिशय सावधगिरीने आणि अतिशय जबाबदारीने या ठिकाणी पार पडताय. आलेल्या कलाकारांचा आपण सन्मान करताय. माझ्यासारख्या असलेल्या विधानमंडळाच्या एका आमदारांना आपण इथं बोलवत आहेत. निश्चितपणे आपलं बोलवणं आणि आमचं येणं हे जिव्हाळ्याचं झालेलं आहे. दरवर्षी तुमच्याने आमची आपुलकीची भेट उभी राहणार आहे. आणि निश्चितपणे मी शब्द देतो, तालुक्यातला आमदार या नात्याने टिटवाळ्याच्या असलेल्या आपुलकीच्या नात्याला, जिव्हाळ्याच्या संबंधाला या रेशीम गाठीमध्ये बांधलं जाईल आणि तुमची आमची असलेली आपुलकीची नाळ या ठिकाणी जोडली जाईल. अशा आपुलकीचा सद्भावनेचा विचार आपल्या समोर मांडतो. त्या टिटवाळा महोत्सवाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो, अर्थात मनसे शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करून आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद दादा. आपण दिलेल्या मनसे शुभेच्छा आम्ही समस्त टिटवाळवाल्यांनी दिलसे घेतलेल्या आहेत. आपण